आई, एखादा माणूस वाईट असू शकतो, पण रंग कसा काय वाईट असेल? आपली सावली वाईट नाही. तिने या घराला, घरातल्या माणसांना कितीतरी वेळा संकटातून बाहेर काढले. तिने हे सगळं चांगलं कृत्य केलं, पण कशावरून ती उद्या काही चूक करणार नाही? कशावर? आईचा विचार करतेस? हो, त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. नको एवढा विचार करू. मला माहिती आहे की ती जे काही बोलली ते मनाला लागण्यासारखंच आहे, पण खरं सांगू नको मनाला लावून घेऊ प्लीज. अहो नाही, मला त्याचं वाईट नाही वाटलंय. तुम्हाला सांगू, त्या आजवर माझ्याशी जसं वागल्या तसं मला वाईट वाटायचं. कधी कधी रडूही यायचं. पण आज त्यांचं सत्य कळल्यावर मला त्यांचं वाईट वाटतंय. किती सहन केलंय त्यांनी. इतक्या लहान वयात इतक्या परिस्थितींचा सामना करावा लागलाय त्यांना. खरंच भयानक आहे ते. मी समजू शकतो की या सगळ्याचा परिणाम तिच्या मनावर कसा झाला असेल. ते म्हणतात ना, आपल्या लहानपणी झालेले संस्कार कधीच पुसले जात नाहीत. ते संस्कार जर इतके उद्ध्वस्त करणारे असतील तर ते आपल्या आयुष्यावर जखमांसारखे ठसठसत राहतात. तिलोत्तमा मॅडमच्या मनातलं राग काढणं सहज शक्य नाहीये. मला ना यापुढे आता खूप जपून राहावं लागणार आहे. जपून राहावं लागणार म्हणजे? तू काय तुझं वागणं भरणार आहेस? सावली, हे असलं काय डोक्यात घालून घेऊ नकोस. तू जशी आहेस तशीच राहा. हे बघ, माझा विश्वास आहे ना तुझ्यावर, मग संपलं. भीती वाटते मला. भीती या गोष्टीची वाटते की माझ्या हातून नकळतपणे एखादी चूक झाली ना तर त्या दुखावल्या जातील. काल मला त्यांनी खूप प्रेमाने जवळ घेतलं पहिल्यांदा. त्या स्पर्शातली ऊब मला अजूनही जाणवते. माझ्या हातून अशी कोणतीही चूक व्हायला नको ज्याने त्या मला पुन्हा दूर करतील. नाही होणार सावली, असं नाही होणार. तुझ्यामधला जो प्रामाणिकपणा आहे ना, त्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे. तुझ्याकडून अशी चूक नाही घडणार. नको काळजी करू. आणि हा प्रवास तुझ्या एकटीचा नाही आहे. मी आहे ना तुझ्यासोबत. नको काळजी करू. एक विचारू, तुम्ही रागावलात का माझ्यावर? नाही का? नाही, एवढं मोठं सत्य मी तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं म्हणून रागवलायत का? तिलोत्तमा, खरं सांगू ना तर मी चिडलो अजिबात नाही, पण त्रास मात्र मला खूप झाला. कारण तुला किती त्रास झाला हे माझ्याच्यानी ऐकवलं नाही. आणि राहून राहून एकच गोष्ट वाटली की तू आधीच का नाही सांगितलं सगळ्यांना हे? म्हणजे तुलाही त्रास झाला नसता आणि इतरांचा तुझ्याबद्दल गैरसमजही झाला नसता. बरोबर आहे तुमचं, नाही असं नाही, पण मी ना माझा हा भूतकाळ माझ्या मनाच्या एका खोलवर कप्प्यात बंद करून ठेवलाय. मला तो कधीच बाहेर काढायचा नव्हता, कारण मला त्या आठवणींचा सुद्धा त्रास होतो. मला नाही बोलता येत त्याविषयी. तिलोत्तमा, एक लक्षात आलंय का तुझ्या? या सगळ्या गदारोळात तू एक महत्वाची गोष्ट विसरलेली आहेस. हे लक्षात आलंय का तुझ्या? नाही. काय विसरले मी? एक अशी अत्यंत महत्वाची गोष्ट जी बायका कधीही विसरत नाही. काय? पण काय विसरले? तुला एक हिंट देतो. आपल्या येणाऱ्या नातवंडा संदर्भात आहे ती गोष्ट. अय्या, अमृताला 7वा महिना लागला आणि तिचं आता आपल्याला डोहाळ जेवण करायचंय. येस. मी कशी विसरू शकते? आणि तुमच्या बरं लक्षात राहिलं? लक्षात नाही का राहणार? तर तू आजी होणार, मी आजोबा नाही का होणार?
मलाही तेवढीच उत्सुकता आहे नातवंडाला अंग खांद्यावर खेळवण्याची, त्याच्याबरोबर घोडा करण्याची. मी एक काम करते, मी गुरुजींना फोन करते, चांगला मुहूर्त काढते, लगेच तयारीला लागूया. तयारीला तर लागलंच पाहिजे, पण त्याआधी मूड बरा झालाय ना तुझा. सो आता झालं गेलं सगळं विसरून जायचं, आनंदात राहायचं आणि तयारीला लागायचं. थँक्यू. लजा. अमृता, अमृता. ही काय वेळ झाली यायची? आणि किती वाजले? 6 वाजता येणार होतात ना, 8 वाजलेत. 8 वेळेचं ना तुम्हाला भानच नाही आणि माझी काळजी अजिबात नाहीये तुम्हाला. तुझीच काळजी आहे बाई, तुझीच काळजी. जर हळू शांत हो. हे बघ, पेढे आणलेत, एक्सटेन्शनचं काम कम्प्लीट झालंय गॅरेजच्या. काय कमाल दिसते माहितीये. छोटूला सांगितलं सगळं, आज सामान आलो आणि म्हटलं कुठलीही गाडी आली तर नाही म्हणायचं नाही आता. कॉंग्रॅच्युलेशन्स, शेवटी कष्टाचं फळ मिळालं तुम्हाला. चला अभी इसी बात पे मस्त चहा आणते. काय झालं? माझे हात पाय शाबूत आहेत ना, आहेत ना. हे बघ, हो मी जाऊन खाली घेऊ शकतो नाही का? मी जाऊन घेऊ शकतो, तुम्ही काही घेणार नाही. चावलीला जाऊन सांगाल. ऐका ना, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या या अवस्थेमुळे तिलाच सगळं करावं लागतंय. अजून तिला त्रास कशाला देताय? थांबा मी पटकन आणते. अगं नको ना बाई, त्या पितळे डॉक्टरने काय सांगितलंय, जिने उतरायचे नाही म्हणून. कोण डॉक्टर? आपले पितळे डॉक्टर. पितळे नाही, साखरे. हा, साखरे ज्यांचं स्वतःचं पितळ उघड पडलंय. काही गरज नाही, त्यांचं काही ऐकणार नाही. तुम्ही थांबा, मी पटकन चहा अगं तू माझा. ए, काय 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 झालं? बस 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 तू बस बस बस. मी ॲम्ब्युलन्सला फोन करतो. बस तू. हा, मी पटकन ॲम्ब्युलन्स आहे माझ्याकडे. काही गरज नाही ॲम्ब्युलन्सला कॉल करायची. काय झालं मग? सांगू, हा. हे बाळ आहे ना तुमच्यावर गेलं. खूप आगाऊ आहे. काय केलं त्याने? सारखं लाता मारत असतं. जरा झोप लागली की दंगा सुरू. सांगायचं ना मला. आय विल टॉक टू हिम. आता बोला मग. हे बाबड्या, मी असा नाही त्रास द्यायचा. आम्हाला माहिती आहे जागा थोडीशी लहान आहे. तू बाहेर आलास ना की लात मार, उड्या मार, काय करायचं ते कर. आणि तुला एक सांगतो, आई बाबा जाम प्रेम करतात ना तुझ्यावर. हो काय? हा, ते थोडं आहे, ती चिडकीच आहे. वा 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 वा, छान छान गप्पा सुरू आहेत तुमच्या. ओरडणार होतात ना? हा, शिस्तीत राहायचं. आई नाही तर रागवेल तुला. त्याला ओरडणं म्हणतात का? म्हणजे ऐकण्याशिवाय तिकडे पर्यायच नाहीये, कळलं काय? बापाचं ऐकायच लागणार आहे त्याला. पेढे कुठे? ते बॅग. ते बॅगेवर का ठेवता? तुम्हाला माहिती आहे ना ते ऑइलचा, ग्रीसचा, नको नको तो वास येतो. देवासमोर ठेवले का? देवासमोर ठेवा, आई बाबांना द्या. तुम्हाला ना काही शिस्तच नाहीये. शिस्त नाहीये काय? मी चाललेलोच ना. ना आठवलं, तुम्हाला आठवतं मी मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं की मी नवस बोलले देवीकडे. हा हा. मला ना 7वा महिना लागला की पहिल्या मंगळवारी देवीची ओटी भरायची असं म्हणाले होते मी. मला प्लीज अंबाबाईच्या देवळात घेऊन जाल का प्लीज? आणि त्यात तुम्हाला माहिती आहे का, काल स्वप्नात येऊन चक्क स्वतः त्यांनी आठवण करून दिली. प्लीज प्लीज घेऊन जा ना प्लीज. तेरा अंबाबाई के साथ डिस्कशन हो गया ना, फिर जाने का. बस काय, कुठे जाणे का? ते ठरतंय. ताई या ना, बसा. नाही नाही, बसायचं नाही आहे मला. मी एक महत्त्वाची गोष्ट तुला इथे सांगायला आले. माझं गुरुजींशी बोलणं झालंय. त्यांनी मला सांगितलं की पुढल्या आठवड्यातली एक चांगली तारीख त्यांनी मला काढून दिलेली आहे, तेव्हा आपण डोहाळ जेवण करायचं. ठीक आहे?